एअरपोर्टमध्ये 1,00,000पेक्षा जास्त पगाराची नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे, कारण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची ज्युनियर एक्झिक्युटिव्हची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा आहेत 309. आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते, एज्युकेशन नेमकं काय लागतं, यावरती आपण पुढची 2 ते 3 मिनिटं चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. ऑलरेडी जाहिरात आल्यानंतर परवाच्या दिवशी डिटेल व्हिडिओ आपण याच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला घेतलेला आहे. त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ती लिंक एकदा त्याच्यावर जाऊन एकदा बघा, तुम्हाला डिटेल तो व्हिडिओ बघायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रतेवरती आपण बोलणार आहोत, कारण अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत की सर माझं हे एज्युकेशन झालंय चालेल का, माझं ते एज्युकेशन झालंय चालेल का. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर ही जी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह नावाचं पद आहे, या पदासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच मध्ये या पदासाठी जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. या बॅचचा निश्चित आणि नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, ही आहे आपली नवीन जाहिरात, अर्थात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात. या ठिकाणी बघा, पदाचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल मधलं हे पद आहे. यासाठी एकूण जागा आहेत 309 आणि वेगवेगळ्या ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसटी, एसटी या सगळ्याच संवर्गासाठी या जागा आहेत. आता या पदाचं जर आपण पेमेंटचा विचार केला तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी बघा, अप्रॉक्सिमेट सीटीसी फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह वुड बी ₹13 लाख पर ॲनम. सीटीसी म्हणजे सगळे अलाउन्सेस, सगळे भत्ते जर एकत्रित केले तर तुमचा जो पगार आहे हा वर्षाला 13 लाख रुपये पगार तुम्हाला मिळतो. म्हणजेच 1,00,000पेक्षा जास्त पगार हा महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, सीटीसी सगळे ऍड करून. मग आता येऊया आपण आपल्या प्रमुख विषयावरती, तो म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, फुल टाइम रेग्युलर बॅचलर्स डिग्री ऑफ 3 इयर्स इन सायन्स. आता तुमचं जर बीएससी झालेलं असेल, फक्त बीएससी ला तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय असणं गरजेचं आहे. तुम्हाला फॉर्म भरता येईल. किंवा फुल टाइम रेग्युलर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन्स. इंजिनिअरिंग मधली कोणतीही डिग्री असेल तरी सुद्धा चालणार आहे. त्यांनी काय सांगितले बघा, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स शुड बी सब्जेक्ट्स इन एनी ऑफ द सेमिस्टर करिक्युलम. इंजिनिअरिंगच्या कुठल्या तरी सेमिस्टरला तुम्हाला हे 2 विषय पाहिजे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, जे की असतातच. लक्षात घ्या, पहिला विषय क्लिअर झाला, दुसरा विषय क्लिअर झाला. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, त्यांनी सांगितलंय द कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशियन्सी. म्हणजे तुम्हाला 12वीच्या लेवलचं इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि इंग्लिश तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे 10वीला किंवा 12वीला तुम्हाला इंग्लिश हा विषय असणं गरजेचं आहे. पुढे आता यांनी इथे काय सांगितलं, बीई सांगितलं, बीटेक सांगितलंय, म्हणजे इंजिनिअरिंग मधलंच बीटेक लक्षात घ्या, आणि बीएससी सांगितलंय. ह्या 3ही डिग्र्या चालणार आहेत. फक्त फिजिक्स आणि मॅथ हे विषय त्याच्यामध्ये असले पाहिजे. तर हे आहे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात कुठलाच प्रश्न राहिला नसेल याची मला खात्री आहे. आता याच्या व्यतिरिक्त मुलं कुठलेही फॉर्म भरू शकणार नाहीत. सर माझं आर्ट्स झालंय, सर माझं कॉमर्स झालंय, नाही. हे जेवढं हे सांगितलंय हे बीई, बीटेक आणि बीएससी. फक्त याच्यामध्ये काय पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ हा विषय पाहिजे. आता इम्पॉर्टंट डेट्स, कधी फॉर्म चालू होणार आहेत, तर फॉर्म चालू होणार आहे 25 एप्रिल पासून 24 मे पर्यंत. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा, आधी इग्नाइट अकॅडमीचा व्हिडिओ येईल, तो बघायचा आणि मग फॉर्म भरायचा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही. आणि मग तुमची परीक्षेची डेट कधी आहे तर ती तुम्हाला कळवली जाईल वेळ त्या वेबसाईटवरती. कोणत्या वेबसाईटला, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटला. आता एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, खूप मुलांचा प्रश्न आहे. आता मागच्या काही परीक्षांचा आधार घेतला तर हा पॅटर्न आपल्या समोर येतोय.
आता जी जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न दिलेला नाही, त्यात फक्त असं म्हटलं की वेबसाईटवरती लवकरच आम्ही तो देऊ, अजून वेबसाईटला काही आलेला नाहीये. पण मागच्या एक्झामचा आधार घेतला आपण तर साधारणतः हा एक्झाम पॅटर्न 99% हाच राहणार, बदलणार नाही. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 15 प्रश्न, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस 15 प्रश्न, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 20 प्रश्न, जनरल ऍप्टिट्यूड अँड न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड 15 प्रश्न, मॅथ्स 30 प्रश्न आणि फिजिक्स 30 प्रश्न. म्हणजे पार्ट ए आहे आणि पार्ट बी आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं 120 प्रश्न 120 मार्कांसाठी आहेत आणि पेपर सोडवायला तुम्हाला 2 तासाचा कालावधी मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं हा असणार आहे तुमचा एक्झामचा पॅटर्न. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे, हे लक्षात घ्या. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन जाणून घेतलेलं आहे. या ॲडव्हर्टाईजच्या अनुषंगानं प्रत्येक मुद्द्यावरती छोट्या छोट्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला. तेव्हा चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आपली ही रेकॉर्डेड बॅच आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी. यामध्ये जो सिलेबस आता आपण चर्चा केली एक्झाम पॅटर्नची, त्याच्यातला सगळा सिलेबस या बॅचमध्ये आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत कितीही वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ॲप लगेच डाउनलोड करून बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, अशाच या भरतीसह वेगवेगळ्या भरतींचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.